मागं कबूतर दिसते ती कबूतर का परवा येते मागचं तारव बसते तर कशा पाय बसली असतील तुम्ही विचार केला का नाही हा. आता बघा तुम्ही कशी उडून जाणार 100%. कारण की खतरा महसूस झाल्यावरती ती कशाला थांबते ती थांबत नाही ती. कारण की त्यांना काय माहीत आहे का, पोटासाठी लय हिंडावं लागतंय. तसं उभ्या आयुष्यामध्ये माणसं ना पोटासाठी करते ती, परंतु खतरा ना सगळी कोण आहे. कारण की करायचं स्वतःला करावं लागतं या, आणि पैसा दिसाही टायमाला दिसतोय दुसऱ्याला. कारण की सांगतो कारण की तारवचं तुम्हाला दिसते तर नाही तर काय माहीत. कारण की त्यांना पोटासाठी थांबलीत बघा त्यावर पारवा येतं. मी कबूतरच म्हणतोय त्यांना पोटासाठी आनंद घ्यावा लागतोय कसा, हिंडून हुडकत. तसं माणसाला कसं आहे माहीत आहे का, कष्ट करायचं तेव्हा खायला मिळतंय. अशी कुठली गोष्ट नाही की कष्ट नाही केल्यावर खायला मिळते असं नाही माझ्या भावासारख्या दोस्ता. कारण की कष्ट करावं लागणार आहे, ते स्वतःला लागणार आहे. आणि आजचा दिवस काय रोजच सारखा आहे. आणि परंतु त्या रस्त्यावरनी सावरासाठी स्वतःला सावरावं लागणार आहे. आणि ती कबूतर तारावरची गेली आहे, उडून गेली तो इकडे बघा गेली आता पोटासाठी ती काय. आता त्यांना माहीत आहे बघा तारावर बसणार वाटतं एखाद्या वारीला, नाही तर जातील पण. आता कारण की त्यांना एक दाना हुडकायचा आणि ती पुन्हा त्याला खायचं. त्यांच्या लहान लेकरासनी न्यायचं हुडकून. तसं अंतकरणापासून ती हुडकून करते ती. माणसाला तसं नाही, कामच करायला नगं मग खायला कुठं यायचं. म्हणून मी सांगतो माझ्या भावासारख्या दोस्ता, आपल्याला ना कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. आणि तू ह्या भ्रमात राहू पण नको, मला ही देईल आणि मला ती देईल. कोण देत नाही बघ. स्वतःसाठी स्वतः लढा लागली त्याच्या जमान्यात. आणि सगळ्याचा विचार करून मिळ लागत नाही. कारण की ह्या कलियुगामध्ये आपण दुसऱ्यासाठी किती पण करा, एक ना एक दिवस आपल्याला काय केलं आमच्यासाठी हे म्हणून लावणार. हे कधीही खरं आहे. एखाद्या वेळेस ह्या मुक्या कुत्र्यावरती तुम्ही जीव लावा, दिसतंय जखळात बसलाय माझ्या संग सारखं येतं या. एखाद्या बारीला ह्या मुक्या कुत्र्याला तुम्ही जीव लावा, पण माणसाला लावू नका गाड्या. कारण की माणसाला ना जीव लावल्यावर आपलीच अवकात काढते. ह्यापेक्षा त्याला हात पण जोडायचं नाही आणि पाया पण पडायचं नाही. चमकायचं सूर्यासारखं चमकायचं आणि चालायचं ती स्वतःच्या पायावर चालायचं. आणि कमवायचं ती स्वतःच्या हातानं करायचं आणि स्वतःच्याच हातानं खायचं. दुसऱ्याच्या बोलाईवरती वागून राहायचं नाही. कारण की आपल्या वेळीवर कोण उपकार करायला पाहुणासुद्धा राहत नाही, ती येत नाही. हे कधीही खरं आहे. कारण की आपली वेळ आपल्याला सोसावं लागणार आहे. आणि उगवता सूर्य मावळच्या टायमाला मावळवणारच आहे. आणि उभ्या जिंदगीमध्ये आपल्याला झालेली वेदना दुसऱ्याला सांगून उपयोग नाही. आणि आपल्यामुळं दुसऱ्याचं चांगलं झालेलं ती त्या ध्यानात राहणार नाही बरं का. त्या ध्यानात कधीच राहत नाही. कारण की त्या ध्यानात फक्त ना पैसा. कारण की आपण त्याला कसं किती केलं आहे, किती सांभाळलं आहे, काय घेणं नाही देणं नाही, तिन्ही सांजायचं येणं पण नाही. कारण की तू कर मर काय करायची कर, काय घेणं नाही आम्हाला. म्हणून मी सांगतो ह्या जीवनामध्ये माझ्या भावासारख्या दोस्ता, तुला किती जरी संकट आलं तर ती तुझी स्वतःच्याच हातानं कर. दुसऱ्याच्या बोलीवरती राहू नको. कारण की दुसऱ्याच्या बोलीवरती राहून काय ती आपल्याला चांगलं करायला येणार नाही. कारण की झालेल्या वेदना स्वतःला सोसावं लागते. ह्या जमान्यामध्ये सांगतो आपल्यावरती वाईट वेळ असलं तर कोण डोळं पुसणार नाही, पाहुणं रावळंसुद्धा नाही तर कोण नाही. ह्यासाठी कलियुगाच्या फेऱ्यामध्ये स्वतः घ्यायला लागतात, दुसरं कोण येणार नाही. आणि आपल्यावरती वाईट डिप्रेशन टेन्शन आलं तर एका बाजूला सावरावं लागणार आहे. टेन्शन आलं आहे म्हणून बरं वाईट करून चालणार नाही. जीवन अनमोल आहे, मरून फिरून काय उपयोग नाही. आणि एका सेकंदात लाईक आणि फॉलोअर्स करायला विसरू नको बघता. आणि सबस्क्राईब बेल आयकॉन प्रेस कर. आणि मी तुम्हाला सांगतो, तुमची जिंदगी बदलायची असली ना, कोणतरी एक पाहिलं तर घरात, तसं मी तुमची जिंदगी बदलतो म्हणून नाही, घरात पाहिजे आपल्या कोणतरी एक. कारण की आपल्याला काहीच उपयोग नसला आपला, नुसतं आपण बोंबलत हिंडलो घरात कोणच नाही आणि धाक पण लावायला आणि काहीच नाही, नुसतं बोंबलत हिंडलो उभ्या जिंदगीमध्ये आपण काहीच करणार नाही. हे कधीही खरं आहे. म्हणून काय करायचं ते आपल्याला आपला विचार कर. आपल्यावरती वाईट वेळ असल्यावर कोणी येणार नाही, हे कधीही खरं आहे. तर धन्यवाद. आणि सत्य परिस्थिती सांगतो आणि सत्य परिस्थिती मी बोलत राहत असतो. कारण की मी सोसलेल्या आहेत ना तुम्हाला सांगणार आहे, दुसऱ्याला सांगून माझं काही हलकं भारी होणार नाही. कारण की झालेल्या वेदना मानकुट खाली घालून सोसल्या नाही, मानकुट वर काढून बोलून दावलं आणि स्वतःसाठी फायलावा लय करून घेतला. परंतु म्हणणार नाही माझ्यासाठी तो लय केलं. काय येणं नाही देणं नाही, तू मर तिकडं राहा. धन्यवाद.